महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीला कौल द्या. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ. आधी टीका करणारे विरोधक आता लाडक्या बहिणींना 3,000चे खोटे आश्वासन देतात. महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवण्याचा संकल्प भाजप महायुतीने केला आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा महायुतीलाच कौल द्या, असे आवाहन केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. तसेच लाडकी बहीण योजनेवर आधी टीका करणारे आता लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देण्याचे खोटे आश्वासन देत असल्याची टीकाही मोहोळ यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी बुधवारी ठाण्यातील भाजप मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुरलीधर मोहोळ बोलत होते. याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, प्रवक्ते सुजय पत्की, प्रदेश सोशल मीडियाचे प्रमुख प्रकाश खाडे, माजी नगरसेविका किरण मणेरा, जयेंद्र कोळी, विलास साठे आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. नामदार मोहोळ यांनी भाजपच्या संकल्पपत्रातील 25 कलमी विकास कार्यक्रमाचा आढावा घेऊन या संकल्पपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी समिती नेमणार असल्याचे नमूद केले. केंद्रात मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात केलेल्या कामामुळे जगाच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण झाली. किंबहुना जगात भारताला जागतिक सत्ता म्हणून महत्त्व प्राप्त झाले. तसेच 2047च्या विकसित भारताचा पाया याच 10 वर्षात रचला गेला. तेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा महायुतीलाच कौल देण्याचे आवाहन नामदार मोहोळ यांनी केले. महायुती सरकारने महिला शक्तीला आत्मनिर्भर करण्यासाठी विविध योजना राबवल्या आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये दिले म्हणून तिजोरीत पैसे नाहीत, अशी टीका काँग्रेस आघाडीतील विरोधकांनी केली होती. तरी महायुती सरकारने ही योजना यशस्वीपणे राबवून पुन्हा सरकार आल्यावर महिन्याला 2,100 रुपये देण्याचे निश्चित केले आहे. हेच विरोधक आता लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देण्याचे खोटे आश्वासन देत असल्याची टीका नामदार मोहोळ यांनी केली आहे.